आपले यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास या सामन्याचा मान ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करावा. चला बॅटर प्लीज. वेल प्लेड सागर. आणि नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना. या अगोदर 2 सामने जिंकले ते जन्मान नावडे संघानं. आणि इकडे मात्र नुकताच झालेला सामना आपण पाहिला कस्तुरी 11 टायगर देवत संघानं जिंकलाय पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना. चला मॅच चालू करा प्लीज. नाणेफेकीचा कौल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याच्या बाजूने लागला आणि नेहमीप्रमाणेच खरं तर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आणि गोलंदाजीसाठी मात्र मोरिया पळसपे संघ मैदानामध्ये उतरलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला अजय भंडारी आणि दुसऱ्या बाजूला धनंजय हिलाल, मोस्ट पॉप्युलर प्लेयर फ्रॉम उसाटणे टीम. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. धनंजय हिलाल आणि अजय भंडारी अशी सलामीची जोडी. तर पहिलं षटक घेऊन मोरिया 11 पळसपे संघाकडून एक नामवंत खेळाडू गोलंदाज राजू ठाणगे सज्ज होतोय. अजय भंडारी लेफ्ट हँडेड बॅटर. बलंगड परिसरामधील संघ आपल्याला पाहायला मिळेल उसाटणे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्लॉग स्वीप भिरकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. बॉल चालला हवाई सफर करण्यासाठी पहिल्याच बॉलवर अजय भंडारीचा षटकार. पहिलाच बॉल आणि त्याच्यावर मात्र प्रहार केलाय अजयनं. राऊंड स्टम्प्सनं चेंज ऑफ पेस. लेफ्ट हँडेड बॅटर साठी मात्र लेग ब्रेक झाला आणि त्याचमुळे इकडे मात्र थोडासा बाहेर निघणारा चेंडू डावखुराताच्या फलंदाजासाठी कळलाच नाही. दोनही बाजूला चेंडू कट करण्याचं सामर्थ्य आहे गोलंदाजाकडे. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र दिशा पाहिली जाते. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. स्कोर मूव्स टू 7 नाव. किशोरजी पाटील वडवली सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्या शुभेच्छा आल्यात पळसपे टीमला. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कट केलाय बॉल. पॉइंटच्या बाजूने काढलाय खरा, परंतु केव्हा पॉइंटचं क्षेत्ररक्षक कव्हर करतोय तोपर्यंत मात्र सिंगल अर्जित करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. राजू ठाणगे रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू. 8 धावा आतापर्यंत धाव फलकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. धनंजय हिलाल ऑन स्ट्राइक घेईल आता मात्र. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत राहुल बैकर ऑन आणि ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत. यावेळेचा हा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न
मिड विकेटचा फिल्टर वेगानं त्या ठिकाणी पोहोचला तोपर्यंत मात्र सिंगल. एक डाव, धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 9 नाऊ. व्हेरिएशन म्हटला की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू नेहमीच पाहायला मिळतात आपल्या षटकामध्ये. हो, इकडे बीट केलाय फलंदाजाला, इकडे मात्र आणखीन एक चेंडू सरप्राईज करून गेला अजय भंडारीला. आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला मग जर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जरी असलं ना राजू ढाणगे समोर, तरी सुद्धा खरं तर दोन्ही फलंदाजांना चांगली बॉलिंग करतो. आणखीन एक ऑफ ब्रेक होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला अजयला. आणि त्याचमुळे आणखीन एक डॉट बॉल. एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर मात्र कमालीचं कमबॅक. पुन्हा एकदा पाहायला तर ऑफकट रोहता करा उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी, परंतु लेफ्टी बॅटर पाहायला तर ऑफकट रोहता करा उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी, परंतु लेफ्टी बॅटरसाठी मात्र लेग ब्रेक. पहिला रिव्ह्यू घेण्यात आला या ठिकाणी. बॅटिंग टीम शेवटचा बॉल होता आय थिंक, आणि त्याच्यावर मात्र TRS. दोन्ही टीम्सना 2 रिव्ह्यू देण्यात येतील खरं तर. एक वाईट बॉलसाठी आणि एक नो अथवा रनआउटसाठी. त्यासाठी एक रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल आणि त्यासाठीच मात्र हा रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे हे षटक मात्र समाप्त होईल. चेंडू पहा, अगदी परफेक्ट डिसिजन. थोडासा दूर ठेवला होता पहिल्या षटकाचा खेळ. समाप्त धावफलकावर 9 धावा. स्पीडअप करत राहा. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला संपवायची आहेत. मोरिया इलेव्हन पळसपे. दशरथजी धुमाळ डेरवली यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. मोरिया इलेव्हन पळसपे संघ तगडी स्टारकास्ट नेहमीच या संघामध्ये पाहायला मिळते, पण आज विनय गवंडी संघामध्ये दिसत नाहीयेत. आणखीन एक तेज तर्रार गोलंदाज. परंतु पाहूया इकडे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर राहुल बैकर. राहुल बैकर आणखीन एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे टीमचा. ओ, यावेळेस मात्र अडबा पॅटन ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जशी राजू ढाणगेवर सुरुवात, तशीच राहुल बैकरवर षटकार. राहुल बैकरचा धनंजय हिलाल. ओ, यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा भिरकावलंय. जाईल उत्तुंग षटकार. फलकावर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार चढवलेत राहुल बैकरवर. धनंजय हिलाल 3 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान. हा लीडर बॅटर आहे आणि नेहमीच सलामीला येऊन विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखला सुद्धा जातो आणि तेच करतोय. बैकरचा लोवर फुल टॉस यावेळेस मात्र वळवलाय स्क्वेअर लेगकडे. सिंगल मिळेल. एकेरी धाव. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. 2 षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना धनंजय हिलाल. स्कोर कार्डवर 22 धावा. 22 ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्यात. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. जेव्हाचा फलंदाज अजय भंडारी. अजय भंडारी सुद्धा बऱ्याच वेळेला मॅन सिरीजच्या भूमिकेमध्ये उसाटणे संघ जेव्हा जिंकतो तेव्हा बऱ्याचशा मालिकावीर बाईक सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहेत. लोबा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय अगदी हलक्या हातानं. यावेळेस मात्र लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय. तोपर्यंत मात्र एक क्विक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्यात
आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये सुरक्षित आहे. ही जमेची बाब म्हणावी लागेल. स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाच्या दृष्टिकोनातून दोन्ही बॅटर सुरक्षित आहेत आणि पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये मोरिया इलेव्हन पळसपे संघाचे बॉलर्स आहेत. चेंडू लेफ्ट केला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 24 धावा. 24 रन्स ऑन अ बोर्ड. चांगला बॉल होता यावेळेस, मात्र फुल लेंथ होता. अगदी सॉफ्ट हँडेड आपण पाहिलं तर थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला. धनंजय सिंगल मिळाली. एकेरी धाव, कारण चांगल्या चेंडूला सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळणं एका चांगल्या फलंदाजाचंच लक्षण असतं. तेच केलं धनंजय लालनं. 25 धावा धावफलकावर. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना उसाटणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजय भंडारी आता मात्र स्ट्राईक एंडला. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक, 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. राहुल बैकर राऊंड स्टंप्सना फुल टॉस होता. कबा पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. जाईल डीप कबा पॉइंट पॉइंटच्या दिशेनं 4 धावां करता येतोय चौकार आणि रेफर करण्यात आलाय वेस्ट साइड साठी. इकडे मात्र रिव्ह्यू करण्यात आलाय फ्रॉम बॅटिंग टीम. डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. पाहूया एक्झॅक्टली काय काही झालंय. एकविरा इव्हेंटच्या कॅमेरामॅनच्या कॅमेरामध्ये आणि कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु पाहूया, अतिशय महत्वाचा निर्णय असेल. 4 तर मिळाल्यात. इकडे वेस्ट राईट आहे की नाही याची चाचपणी सुरू आहे सध्याच्या घडीला. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. So fair delivery call from umpire. Review lost. चला, उसाटणे संघाने दोनही रिव्ह्यू गमावलेत अंपायर्स. यापुढे उसाटणे टीमला रिव्ह्यू आता मात्र मिळणार नाहीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर तब्बल 29 धावा. चांगली सुरुवात केली ती स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमनं. 29 विदाउट लॉस. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील ऑल एक्सपिरियन्स बॉलर फ्रॉम मोरिया पळसपे टीम. रमेश पाटील अनुभव आहे, जुने जाणते खेळाडू आणि पाहूया अनुभवाचा फायदा मोरिया पळसपे संघाला कितपत होतोय. अनेक वर्ष खरं तर पाहायला गेलं तर पळसपे संघाची धुरा समर्थपणे मी तर म्हणेन रमेश पाटीलनं आपल्या गोलंदाजीनं सांभाळले. सध्याच्या घडीला अनेक यंगस्टर्स मोरिया पळसपे संघामध्ये जरूर पाहायला मिळतात. परंतु काही वर्ष तुम्ही मागे गेलात तर मोरिया पळसपे संघ म्हटला तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत निर्माण केलेला संघ म्हणून नक्कीच या संघाकडे पाहिलं जातं. राजू ठाणगेच्या नावानं खरं तर संघ ओळखला जरूर जातो. नेहमीच त्याचा अष्टपैलू खेळ संघासाठी लाभदायक ठरलाय. परंतु पाहूया रमेश पाटीलच्या गोलंदाजीकडे जाऊया. फुल टॉस आहे, मिसक्यूट झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये रमेशला संधी आहे आणि विकेट डाऊन ब्रेक थ्रू दिलाय. फर्स्ट विकेट, पहिला धक्का दिलाय. यावेळेस मात्र फलंदाज धनंजय हिलाल स्वतःवर नाराज आहे, कारण हा फुल टॉस बॉलवर मिस टायमिंग झालं आणि इकडे मात्र हा झेल टिपला आहे फॉलो थ्रू मध्ये रमेश पाटीलला आणि पहिला धक्का 29 या धावसंख्येवर. विकेटची मात्र गरज होती. सलामीची जोडी मात्र फोडली जाते. अनुभवी प्रवेश पाटील या गोलंदाजाकडून 29 वर पहिला धक्का आणि इनिंग नंबर 3 आणखीन एक विस्फोटक चेहरा या टीमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अनिकेत ढोपरी.
रमेश पाटील पुन्हा एकदा. यावेळेस आल्या पहिल्याच बॉलवर धमाकेदार फटका. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा अनिकेत ढोबरीच्या बॅटमधून षटकार. करत होता जणू काही उसाटण्यावरूनच सेट होऊन आलाय की काय. अनिकेत ढोबरेच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल. स्कोर मूव्स टू 35. 35 धावा धाव फलकावर. दीपक सर आयोजकांचा भाचा आहे अनिकेत ढोबरे. नेहमीच मैदानामध्ये खरं तर विस्फोटक खेळण्यासाठी ओळखला सुद्धा जातो आणि तशीच काहीशी सुरुवात मात्र पहिल्याच बॉलवर केले अनिकेत ढोबरीनं. लोबा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये सिंगल मिळेल. एकेरी धाव. थोडंसं कंट्रोल करावं लागेल. ज्या पद्धतीनं स्कोर कार्ड मात्र मूव्ह होतोय सध्याच्या घडीला 50 पेक्षा जास्त धावा दिसतात. ज्या पद्धतीनं रन रेट सुरू आहे तो साठणे संघाचा प्रोजेक्टेड स्कोर पहा 54 दाखवतोय आणि इकडेच मात्र कमी करावं लागेल कारण दुसऱ्या सत्रामध्ये चांगल्या गोलंदाजीला सुद्धा फेस करायचंय मोर्या पळसपे संघाला. या बेचा हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला. अपील पाहायला मिळाली परंतु विकेटच्या पाठीमागून. गोलंदाजाकडून कोणती अपील नव्हती परंतु विकेटच्या पाठीमागून अगदी यष्टीरक्षक स्लीपचे फिल्डर्स ताणून अपील केली होती परंतु स्वतः गोलंदाज पहिल्यांदा कॉन्फिडंट हवा असतो. लाईक बिफोर द विकेटच्या अपीलसाठी इथे अपील होती आणि गोलंदाजाला स्पष्ट माहिती होतं का डेफिनेटली हा आऊट नाहीये. त्याचमुळे रमेश पाटील त्यांच्याकडे अनुभव आहे माहिती होतं की बिलकुल आऊट नसेल त्याचमुळे गोलंदाजाकडून अपील झाली नव्हती आणि आपण पाहिलं रिप्ले मधून ऑफस्टम्प सुद्धा मिस होत होता. रमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. अजयसाठी चांगला बॉल फुल लेंथ होता. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल जरूर. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 37 वर 37. तिसऱ्या षटकामधील आता मात्र असेल हा शेवटचा बॉल. 37 धावा झाल्यात. पाहूया लास्ट बॉल आहे. अनिकेत ढोबरी स्ट्राईक एंडला आहे. मोठ्या स्ट्रोक साठी जाणार की स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार हे पाहावं लागेल. रमेश पाटील चांगला कंट्रोल केलाय रमेश पाटीलने या ओव्हरमध्ये. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र पुल शॉट करण्यासाठी गेला. अपील पाहायला मिळते आणि बॅटची कडा यष्टीरक्षकांना टिपलाय जेल. फलंदाज अनिकेत ढोबरे मैदानाच्या बाहेर जाईल. बिग विकेट. दुसरा धक्का. दोनही फलंदाजांना मात्र रमेश पाटीलनं बाद केलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर उसाटणे 2 गडी बाद 37. सुपर बॉलिंग फ्रॉम रमेश पाटील. आपल्याकडच्या असलेल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवलाय. या षटकामध्ये 8 धावा देताना दोनही फलंदाजांना बाद केले. चौथं आणि अंतिम षटक असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्यवान ढोबरी चौथ्या क्रमांकावर. चला थोडं स्पीडअप करा टीम पळसपे. चौथी आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर युवा गोलंदाज स्मित पवार. अनेक खरं तर गोलंदाजीचे पर्याय आहेत या संघाकडे. स्मिथचा वापर करण्यात आलाय.
चौथं स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि इकडे मात्र ज्या षटकामध्ये नेहमीच फलंदाज थोडासा आक्रमक खेळ करण्यासाठी प्राधान्य देत असतात आणि त्या षटकामध्ये स्मित पवार पाहूया यंग टॅलेंट आहे पोरिया 11 पळसपे टीमचं आणि त्याची सुद्धा कसोटी लागेल कारण समोर अजय भंडारी आहे. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्मित पवार पहिला चेंडू त्याच्याकडे सुद्धा चांगले कटर्स बॉल आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करतोय. आणखीन एक व्हाईट बॉल 2 धाबा दिल्यात बिना मेहनतीच्या टीम उसाटणीला आणि त्याचमुळे स्कोअरमध्ये बदल होताना जाणवेल तुम्हाला. 39 धाबा धाव फलकावर. चौथं आणि अंतिम षटक आहे. वॉर्न करत असताना गोलंदाजासाठी 1 फॉर द ओची अर्थिंग वॉर्निंग दिले. यावेळेचा चेंडू पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र फटका फसला होता परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. चांगला चेंडू होता खरं तर स्मित पवारचा परंतु त्याही चेंडूवर 2 धाबा येताना दिसल्या आणि बाईच्या स्वरूपामध्ये. आणि बाईच्या स्वरूपामध्ये धावा आल्याना सगळ्यात जास्त दुःख होतं गोलंदाजाला. बाईचा इशारा आलाय पंचांचा. हे 2 धाबा प्राप्त होतील. खरं तर बघासपासून स्मित आल्यापासून आपण पाहिलं तर एक्स्ट्राजमध्ये धावा आल्यात. पहिले 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्या 2 बाईच्या स्वरूपामध्ये आल्या आणि टोटल 4 धावेनं टीमची टोटल 41 वर गेले. व्हेरिएशन्स आहेत या बॉलरकडे सुद्धा. खांद्याचा सुद्धा चांगला वापर करतो स्मित पवार. शेवटचं षटक आहे. 50च्या आतमध्ये धावसंख्या रोखली जाणार का? स्मितचा हा बॉल डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थ्रो झाला नॉन स्ट्राईक एंडला. परफेक्ट थ्रो होता. कलेक्ट करता आला नाही स्मित पवारला आणि त्याचमुळे इकडे मात्र आणखीन एक रन. ही संधी जरूर होती. रन आउट सुद्धा झाला असता इकडे फलंदाज. कारण वेल शॉट होता पण पाहिलं तर सत्यवान बरेच दूर होते क्रीज पासून. अजय भंडारी काही झालं तरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणार कारण अजय भंडारीचं स्ट्राईकवर राहणं उसाटणे संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं असेल. टीमची टोटल मात्र पुढे चालले 43 धावा धाव फलकावर. यावेळेचा हा फटका थोडासा रिव्हर्स स्ट्राईक केला होता अजयनं परंतु बिलकुल यश आलेलं नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. अजय भंडारी एव्हाना दिसतो तसा बिलकुल दिसलेला नाहीये आतापर्यंत या मॅच मध्ये. पहिल्यापासून विस्फोटक खेळी करणारा अजय थोडासा चाचपडताना दिसलाय. ओ यावेळेस लो फुल टॉस बॉल फ्लिक केला. रिशा सायना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पहिली धाव वेगाना. दुसऱ्याचा प्रयत्न कलेक्ट करायला कोणी नाहीये त्या ठिकाणी. त्यामुळे आणखीन एक रन आणखीन एक धाव. थोडासा क्षेत्ररक्षणामधला थोडासा गलथानपणा प्रामुख्यानं पाठीमागच्या काही चेंडूंमध्ये दिसलाय पळसपेचा. आणखीन 2 धावा प्राप्त झाल्यात. अजय भंडारी हळूहळू इनिंग डेव्हलप करत असताना स्कोअर पुढे पाठवतोय. 45 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल टू गो. चांगले व्हेरिएशन दाखवलेत. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतोय स्मित पवार आणि त्याचमुळे प्रभावित करताना दिसला आतापर्यंत गोलंदाजीमधून. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ इकडे बीट केला इकडे मात्र अजय भंडारीला. अगदी आश्चर्याचा धक्काच दिला या चेंडूनं. डॉट बॉल. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा स्मित पवार चांगली बॉलिंग करतोय. शेवटच्या षटकामध्ये डोकं वर काढू दिलेलं नाहीये आतापर्यंत उसाटण्याच्या फलंदाज अजयला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग शेवटचा चेंडू आहे. ओ यावेळेस समोरच्या दिशेला ड्राईव्ह लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत.
थ्रो चांगला आहे आणि आता मात्र बाद व्हावं लागेल सत्यपान डोबरी यांना. विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये सफलता मात्र मिळाली. शेवटच्या बॉलवर एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची धावसंख्या पाहू शकता आपण. 46 लॉस ऑफ 3 विकेट. सर्वाधिक योगदान दिलं 15 बॉलमध्ये 18 धावा अजय भंडारी, 6 बॉलमध्ये 15 धनंजय हिलाल, 3 बॉलमध्ये 7 अनिकेत डोबरी आणि 46 वर थांबवलाय. परंतु 47 साठी सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागेल मोरया 11 पळसपेठ टीमला, कारण गोलंदाजी स्ट्रेंथ आहे आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारतात. चला उसाटणे संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे टीमचा
मुख्य ट्रम्प कार्ड मुख्य गोलंदाज अजय भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती 24 मध्ये 47 धाबा चेस होतील की डिफेन्स हे पाहणं गरजेचं आहे. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि आज पहिल्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 6 साठी दाखल होईल हे पाहणं गरजेचं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न वेगानं बॅट फिरवली होती व्यवस्थित संपर्क झाला नाही तिथे मात्र सिंगलला प्राधान्य. पहिल्या बॉलवरती वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज राहुल बैकरनं. एक धाव फलकावरती 24 मध्ये 47 धावांचा प्रवास सुखरूप राहील का बॅटिंग करत असताना मोरिया पलसपे टीम समोर की या प्रवासामध्ये पूर्णपणे अडचणी निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाडणे संघ. गोलंदाज अजय भंडारी समोर आविष्कार पाटील. तर लगातार 3 षटकारांना आविष्कार पाटीलला 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल महेश पाटील पळसपे यांच्या वतीनं आणि लगातार 6 षटकारांना 10,000 रुपये. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे संपला फलंदाज आविष्कार पाटीलचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना मोरिया पलसपे टीमला षटक फेकत असताना अजय भंडारी पहिल्या बॉलवरती आपण सिंगल पाहिली आणि सेकंड बॉलवरती विकेट जिथे पहिला धक्का मोरिया पलसपे टीमला. चला थोडा फास्ट. मयूर गायकर फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. चेक सतीश धोपरी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपये आले. कॉम्बॉक्स. अजय भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती हलक्यातनं पुश केलं. पुश करो खुश रहो. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नकारलाय जिथे एकच धाबेनं समाधान. एकेरी धाबेनं संघ 2 या आकड्यावरती. सध्या शांत सुरुवात तुम्हाला मोरिया पलसपे टीमची पाहायला मिळतं. गोलंदाजी अगदी ताकदवर सध्या मॅच मध्ये अजय भंडारीची पाहायला मिळतं. 3 मध्ये 2 1 धक्का हा कारनामा या ओव्हर मध्ये सध्या गोलंदाज अजय भंडारीने केलाय. अडवा बॅटने केल्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली आणि इथे मात्र यस पंचांचा इशारा की या बॉल मध्ये एक धाव लेग पास मध्ये जोडली जाईल. एकेरी धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये थोडस मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न अजय भंडारी करतोय. कमालीची गोलंदाजी 4 मध्ये अवघ्या 3 धाबा खर्च करीत असताना 1 धक्का मोरिया पलसपे टीमला दिला. मयूर गायकर प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पाकवस कवलेला पकडला चेल अमरना जिथे दुसरा धक्का फलंदाज मयूर गायकर मैदानातून बाहेर.
च्या अखेरीस बॅटिंग करत असताना मोरिया प्लस पे 2 बाद संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. आणि दादा याच्याकडे लक्ष द्या. 20 मिनिटामध्ये तुम्हाला खरं तर 4 षटक फेकायचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धाबा. अजय भंडारींना भरपूर चांगली गोलंदाजी साकारली. आपली गुणवत्ता खरं तर आपण अजय भंडारीची पाहिली. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहे. त्यांना 18 बॉलमध्ये अजूनही 43 धाब्यांची गरज. 18 बॉल 43चं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अमर हिलाल हा दुसरा ट्रम्प कार्ड. उत्साहने टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर अभय. प्रहार करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल 50 वेग पाहिला. सरळ चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. जिथे पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज अमर हिलालला. डॉट चेंडू पूर्णपणे प्रेशर क्रिएट करेल. बॅटिंग करत असताना मोरिया प्लस पे संघावरती 47 धाब्यांचा लक्ष आणि त्या लक्षामध्ये अडचणी निर्माण करतो स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठा उत्साहने. हा प्रॅकेट टॅपिंग क्रिकेट टाईप केला बॉलला पॉइंट मध्ये. हा फटका टिपला निघून चाललाय. क्षेत्रक्षेप वेगळ्या सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या प्लस पे टीम करतोय. या 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 6 या आकड्यावरती. वेग द्यावा लागेल. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत्या. मोठ्या फटक्या हव्यात मॅच मध्ये बॅटिंग करत असताना प्लस पे टीमला. तेवढीच चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला गोलंदाज अमर हिलालला आणि हा दुसरा डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 6 या आकड्यावरती. 47 धाब्यांचा लक्ष पार करायचा. त्याच्यामुळे एखाद्या फलंदाजाला आक्रमण या मॅच मध्ये नक्कीच करावं लागेल. समोर अभय नॉन स्ट्राईक वरती राहुल. ही जोडी सध्या मोरिया प्लस पे टीमची मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हा प्रकार होता. पुल करण्याचा प्रयत्न. ताकद कमी आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. ओ सोडली जैल. जीवनदान दिला फलंदाज अभयला. जिथे मिले सिंगल बॅटिंग करत असताना मोरिया प्लस पे टीमला दिलेलं जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठा उत्साही टीमनं. 1 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तो मात्र 7 या आकड्यावरती. अमर हिला चांगली गोलंदाजी साकारता मात्र त्याला साथ देखील तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण द्यावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे हा डॉट चेंडू. भरपूर चेंडू डॉट केलं. प्रेशर वाढलाय. बॅटिंग करत असताना प्लस पे संघावरती प्रत्येक बॉलवरती धाव ही महत्वाच्या आणि अशा स्थितीमध्ये खेळले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील प्लस पे टीम साठी. आता समीकरण पाहिलं. येणारे 13 बॉल आणि 40 धावांची गरज. या षटकामध्ये अवघ्या 5 बॉलमध्ये 3 धावा खर्च केला गोलंदाज अमर हिलालला. इतकी चांगली ताकदवर गोलंदाजी सध्या अमर हिलालची मॅच मध्ये आपण पाहतोय. समोर राहुल बैकर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. फुलटॉस बॉल. प्रहार केला. ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत. सकवा देत असताना चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवरती आलाय चौकार. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला तो मात्र 11 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि जिथे 36 धावांची गरज मोरिया प्लस पे टीमला.
तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 मध्ये अवघ्या 11 धावा आल्यात. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. अगदी 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहने टीमची पाहिल्या. मात्र मोरिया पलसपेट टीमला आता धावगतीला वेग द्यावा लागेल, कारण की 12 बॉल 36 धावांची गरज आहे. प्रति षटकाची सरासरी पाहिली तर 18 धावेनं खरं तर धावा जोडाव्या लागते पहिला खरं तर प्रत्येक ओव्हरमध्ये. 12 बॉल 36 बॉलिंग ट्रॅकवरती जितेश मडवी. हा प्रॅकर बॉल परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला आणि इथे मात्र या बॉलवरती यस पंच सांगतील चला दोन्ही साईडनं एंड सोडलं, त्याच्यामुळे ही धाव पकडली जाईल. एक धावेनं संघ 22 मध्ये एक धाव. यस एक धावेनं संघ 12 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राहुल बैकर हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. 11 बॉल 35 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची सध्या प्रतीक्षा केली जाते. मोठे फटके जर आले नाही तर मॅच पासून दूर जाईल बॅटिंग करत असताना मोरिया पलसपेट टीम. राहुल बैकर म्हटलं तर सलामीरचा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर मोरिया पलसपेट टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी स्थळ टोकला. हा प्रॅकर बॉल लेंथ लाईन भरपूर चांगली आहे. गोलंदाज जितेश मडवीची पाहायला मिळतं आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. समीकरण बदललं. येणारे 10 बॉल 35 धावेची गरज. जेवढे बॉल डॉट खेळते तेवढा प्रेशर पूर्णपणे वाढेल बॅटिंग करत असताना पलसपेट संघावरती. प्रत्येक बॉलवरती धाव इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्थितीमध्ये सध्या डॉट चेंडू खेळतो फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये. दहा बॉल 35 धावांची गरज. राहुल बैकर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. आज ओपनर आता फ्लॅश करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की समीकरण थोडंसं मागणं होत चालल्या बॅटिंग करत असताना पलसपेट टीमसाठी. गोलंदाज तयार. जितेश पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत असताना लॉंग लेगला हा बॉल निघून चाललाय. पॉडलँडच्या बाहेर मिळती 4. ठोकलाय चौकार. फलंदाज राहुलच्या बॅटमधून आता 9 बॉल 31 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो सध्या खेळ साकारत असताना राहुल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली होती. सिंगल कंपेअर. दुसरे धावेसाठी प्रयत्न. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न होता. ओ बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आहेत. वेनाफिट फायदेशीर राहतील या धावा बॅटिंग करत असताना मोरिया पलसपेट टीम साठी, कारण की बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हते. त्याच्यामुळे या बॉलवरती टोटली अंपायर आमच्या पर्यंत निर्णय पोहोचवतील की या बॉलवरती धावा किती आहेत. या 6 धावा या जोडल्या जातील. 5 चुकी करतोय सध्या उसाटणे टीम या मॅच मध्ये, कारण की या अतिरिक्त धावा जेवढा तुम्ही खर्च कराल ना तेवढं आव्हान सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना मोरिया पलसपेट टीमसाठी, जिथे प्रेशर निर्माण केलं आणि त्याच्यानंतर या अतिरिक्त धावा आशेची किरण दाखवेल बॅटिंग करत असताना मोरिया पलसपेट टीमसाठी. समीकरण पाहिलं 8 बॉल 25 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. येणारे 8 बॉल 25 धावांची गरज. राहुल बैकर हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. 7 मध्ये 15 धावांचे योगदान. नॉन स्ट्राईक वरती अभयला पाहता ज्या फलंदाजानं 6 मध्ये 4 योगदान दिलाय. आता येणारे 8 बॉल 25 धावांची गरज. हा प्रॅकर होता. यस पंचांचा इशारा की अतिरिक्त बाउन्स पाहिला. मागील बॉलवरती अलर्ट देखील केलं होतं गोलंदाजाला. आता या बॉलवरती अतिरिक्त बाउन्स पाहिला, त्याच्या कारणास्तव इथे नो बॉल घोषित केल्या. ही अतिरिक्त धाव जोडली जाईल. संघ 23 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल आणि 24 धावांची गरज. प्रीटचा बॉल आहे समोर. राहुल बैकर आज ओपनर हा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळतं. 8 बॉल आणि 24 धावांची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न.
यष्टीरक्षकाला चकवा देत असताना चेंडू निघून चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. विजय महोत्सव साजरा करे का 7 बॉल 20 अजूनही सामना बॅलन्स आहे. मात्र गोलंदाजी भरपूर चालली होत्या. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून वारंवार चुका करतोय स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाडणे टीम. फिल्डिंगची विरचना थोडीशी चेंज करण्याचा प्रयत्न, विकेटसाठी प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना उसाडणे टीम. स्पीडअप देखील करावा लागेल, लक्ष द्या. जास्त वेळ खर्च करता उसाडणे टीम, याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. 7 बॉल गरज 20 धावांची. 27 या आकड्यावरती मोर्या प्लस पे. आडव्या बाटे खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. हा तिसरा धक्का पाठिंग करत असताना मोर्या प्लस पे टीम साठी सरळ पाठ धावा येत होत्या आणि अशा स्थितीमध्ये धाडसी निर्णय घेतला. त्या निर्णयावरती विकेट गमावले फलंदाज राहुल पैकरनं आणि तिसरा धक्का मोर्या प्लस पे टीमला. आता प्रहार करावा लागेल मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना मोर्या प्लस पे टीमला. चला स्पीडअप करा अंपायर्स, याच्याकडे लक्ष द्या. 6 बॉल 20 गोलंदाज उज्ज्वल ढोपरी हा चौथा ट्रम्प कार्ड, ज्याचा वापर मॅच मध्ये सध्या स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाडणे टीमने केला. समोर फलंदाज पाहिला तर अभय हा फलंदाज. पहिला बॉल लाईन खराब, पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवांतर धाव. एक धाब्यानं संघ 28 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता येणारे 6 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19 समीकरण. अभयला विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल मोर्या प्लस पे टीम साठी. हा ट्रॅकर होता, अतिरिक्त बाउन्स पाहिलं जिथे यस पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवांतर धाव, सलग दुसरे अवांतर धाव खर्च केली आणि गोलंदाजाला 1 बाउन्स साठी अलर्ट देखील तिथे मात्र अंपायर्सने केला. संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. आता येणारे यस गोलंदाजी करण्याचा टीम यस रिव्ह्यू घेतला. यस व्हाईट बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षक शोधून घ्या. सर्व खेळाडू आपण प्रत्येक बॉलवरती एकत्र येऊ नका. येणारे आता 6 बॉल आणि गरज 18 धावांची. 2 अतिरिक्त धावा खर्च केला गोलंदाज उज्ज्वल ढोपरीनं. 6 मध्ये 20 ची गरज होती, तिथे अतिरिक्त 2 धावा आल्यात. आता 6 मध्ये 18 धावांची गरज. समोर फलंदाज अभय हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. हो वेट नॉच लेटकट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत अजय भंडारी. उत्साह दिल फेकतील
तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दाबेनं संघ जाऊन पोहोचलाय 20-30 30 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं तर येणारे 5 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 5 आणि 5 मध्ये करायचे अद्याप 17 धाबा. समोर फलंदाज पाहिला तर 5व्या क्रमांकासाठी नितीन मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील होते इनफॅक्ट लाईन याची पाहणी होते आणि त्याच्यानंतर यस लेग पाईस मध्ये ही सिंगल धाव. एकेरी दुहेरी दाब्याने खुश असेल. गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उत्साहने टीम कारण की सिंगल डबलला सामना जिंकू शकत नाहीये. मोरिया पलसपे टीम सामना जिंकायचा असेल तर आक्रमण नक्कीच करावं लागेल. आता समीकरण पाहिलं 4 मध्ये 16 धाब्याची गरज आहे. गोलंदाज उज्ज्वल डोपरी प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. यस इथे मात्र रनआउटचा शिकार हा धक्का लागल्याचा होता. तीन बॉल शिल्लक आहेत. 3 मध्ये 15 स्लोवर गतीचा बॉल हा डिलिव्हर केला. फसवण्याचा प्रयत्न उज्ज्वल डोपरीचा जिथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतात. आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अजूनही 15 धाब्यांची गरज. 2 बॉल 15चं समीकरण मॅच मध्ये पूर्णपणे पकड सध्या निर्माण केली आहे. गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साहने टीमना. लेट कट केल्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. संगणकाला विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच देवट टीम समोर फाईट करायची आहे. त्याच्यामुळे देवट टीम आपला संगणक आपण व्यासपीठावरती या. शेवटचा अंतिम बॉल उज्ज्वल डोपरी. अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळतं. अशा रीतीनं हा सामना जिंकला. अभिनंदन टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उत्साहने टीम. उत्साहने टीमच्या संगणक अनिल दादा डोपरे यांना विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. देवट टीमचा संगणक आपण देखील यावा. खरं तर द्वितीय फेरीमध्ये दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला खरं तर कस्तुरी 11 टायगर देवदांना त्याला फाईट करेन स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उत्साहने टीम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला तो मात्र अजय डोपरी अजय भंडारी. खरं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय. कम ऑन द स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द ट्रॉफी. पाटील यांना विनंती करतो आपण टॉस करायचा आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच अजय भंडारी ऑलराऊंड परफॉर्मन्स. योगेशजी गायकर यांना विनंती करतो यायचं आपण क्रिकेट